नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. तर बघा आपलं जे मागचं लेक्चर झालं होतं ते गुणोत्तर प्रमाणवरती झालं होतं आणि टाइप 1 ते टाइप 5 पर्यंत झालं होतं. तर आज आपण त्यातच पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर आपण बघणार आहोत पुढचा टाइप 6. तर बघा त्यातलंच पहिलं उदाहरण घ्या लिहून. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/3 आहे. प्रत्येक संख्येत 3 मिळवले तर नवीन गुणोत्तर 14/9 होते. तर त्या संख्या शोधा. आता हे आहे आपलं उदाहरण. आता याच्यासाठी एक छोटस सूत्र आहे. तर बघा, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक छेदात तिरकस गुणाकारातील फरक, याच्या पुढे गुणिले वर्ष किंवा फरक. आता हे एकदम साधं सिंपल आहे. आता याच्यामध्ये आपण किमती टाकू आणि ते सोडू. तर बघा, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक. बघा, पहिलं गुणोत्तर आपल्याला काय दिलंय 5/3 आणि दुसरं गुणोत्तर आपल्याला काय दिलंय 14/9. तर 5 गुणिले 3 छेदात 45 गुणिले 42. 45 वजा 42. तर आता बघा, हे 45 आणि 42 कुठून आले? तर बघा, याचा तिरकस गुणाकार होतो. 9×5 45, तर हे 45. 14 दुने 28 आणि 14 त्रिक 42, तर हे 42. 5 गुणिले 30 छेदात आता याची वजाबाकी किती येईल? 3. 5 गुणिले 5 छेदात 5 गुणिले 3. आता आपण गुणाकार करू. 5×5 25. 5 गुणिले 3 बरोबर किती? 5 त्रिक 15. तर त्या संख्या कोणत्या आल्या? 25 आणि 15. तर आलं का तुमच्या लक्षात पहिलं उदाहरण? तर बघा, घ्या त्याच्यातलं दुसरं उदाहरण. आता हे लिहून घ्या तुम्ही आधी. घ्या याच्यातलं आता पुढचं उदाहरण. तर बघा, याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. मी तुम्हाला सांगते, एकदम सोपं उदाहरण आहे. पहिलं आपण सूत्र लिहून घेऊ. दुसऱ्या गुणोत्तरातील फरक छेदात तिरकस गुणोत्तरातील फरक. तर पुढे घ्यायचं गुणाकारात वर्ष किंवा फरक. आता आपण किमती टाकून सोडून घेऊ. तर बघा, आपलं पहिलं गुणोत्तर किती आहे? 2/3. दुसरं गुणोत्तर किती आहे? 4/5 आणि गुणिले आपले 5, जी संख्या मिळवली ती. तर बघा, दुसऱ्या गुणोत्तरातील फरक किती आहे? 4 वजा 5 म्हणजे किती? 1. आणि छेदामध्ये काय? तिरकस गुणोत्तरातील फरक. 4 त्रिक 12 वजा 5 दुने 10 आणि गुणाकारात आपले 5. आता 12 मधून 10 गेल्यानंतर खाली किती शिल्लक राहिले? 2. छेदात, तर बघा, 1/2 गुणाकारात 5. 2 आणि 5 ला भाग द्यायचा. 2 बे, 2 दुने 4, राहिला 1. त्याच्या आता इथं पॉइंट येईल. 2×5 10, म्हणजे ती किती आले? 2.5 म्हणजेच 2.5. तर आता आपल्याला काय विचारलंय? तर लहान संख्या कोणती? आता पहिलं गुणोत्तर आपण असं घेऊ. 2 त्याच्या खाली 3. त्याच्या पुढे गुणिले 2.5 करायचं आणि 3च्या पुढे गुणिले 2.5. तर लहानात लहान आपण छोट्या संख्येचा गुणा करू. 2.5 दुने किती झाले? 5. ही झाली लहानात लहान. आता मोठ्यात मोठी जर विचारलं तर 2.5 ने आपण 3 ला गुणाकार करायचा. ते झाले 7.5. ही झाली आपली मोठी संख्या आणि 5 झाली ही आपली लहान संख्या. आता याच्यातलंच आपण पुढचं उदाहरण बघू. तर बघा, आपलं तिसरं उदाहरण आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर एकाच 2 आहे. प्रत्येक संख्येमध्ये 2 मिळवले तर नवीन गुणोत्तर आपल्याला 3/5 मिळते. तर मोठ्यात मोठी संख्या कोणती? म्हणजे त्याच्यातली मोठी संख्या कोणती? तर बघा, एकदम साधं सोपं आहे. घ्या मांडणी करून. तर बघा, 1/2 छेदात 3/5. तर आपल्याला दुसऱ्या गुणोत्तरातील फरक तो घ्यायचा आपल्याला. 5तून 3 गेले, खाली किती राहिले? 2. छेदात आता याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 5×1 5, 3 दुने 6 वजा आणि गुणाकारात आपल्याला काय घ्यायचंय? वर्ष किंवा फरक. तो आपल्याला 2 आहे, तो इथं 2 लिहून घ्यायचे. आता 5 वजा 6 किती झाले? 1. आता 2 छेदात 1 गुणाकारात 2. 2 दुने 4 होतील. तर बघा, आता हे जे गुणोत्तर आहे ना, आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारली, त्याला गुणून घ्यायचं. 1 गुणाकारात 4 आणि 2 गुणाकारात 4.
आता मोठी संख्या विचारली, 4 दुने 8 आणि 4 एक 4. आता ही झाली आपली मोठी संख्या आणि ही झाली आपली लहान संख्या. तर बघा हे अशा पद्धतीने एकदम सोपे उदाहरण आहेत, अजिबात लई ताण घ्यायचा नाही. तर बघा याच्यातला आपण टाईपच चेंज करू. आता पुढचा टाईप बघा, टाईप 7. तर बघा टाईप नंबर 7 मधलं पहिलं गणित, दोन संख्यांची बेरीज 48 आहे व त्यामधील फरक 8 आहे, तर त्यामधील गुणोत्तर काढा. तर बघा टाईप बदललाय, तर मी हे पहिलं गणित तुम्हाला सोडून देते. एकदम सोपं गणित आहे, काय ताण घेऊ नका. तर बघा याचं सूत्र आहे एकदा बेरीज आणि छेदात एकदा वजाबाकी. बघा एकदम साधं सोपं आहे. याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि सोडवायचं. तर बघा 48 अधिक 8 आणि 48 वजा 8. आता 48 अधिक 8 झाले 56 आणि 48 वजा 8 झाले 40. तर बघा 8 45 आणि 8 साठी 56 म्हणजे आले किती 7/5 म्हणजे 7/5. तर हे झालं त्याचं गुणोत्तर. याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. दोन संख्यांची बेरीज 68 आहे व त्या संख्यांमधील फरक 8 आहे, तर त्या संख्यांमधील गुणोत्तर किती? आता तुम्ही तोंडी उत्तर देशाल 19 आणि 15. आता ते कसं तर बघू आपण. बघा एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. 68 अधिक 8 आणि 68 वजा 8. 68 अधिक 8 झाले 76 आणि 68 वजा 8 झाले 60. बेत्रिक 6 0 जसाचा तसा. बेत्रिक 6 आणि हाचा 1 बेआठी 16. बेत्रिक 6 हाचा 1 बेआठी 16 झाले 38. आता खाली 30 आणि 38 शिल्लक आहे, म्हणजे बे 15 30 बे 1 बेन बे 9 18. हे आले आपले 19 15. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. दोन संख्यांची बेरीज 30 आहे आणि वजाबाकी 20 आहे, तर त्यांचं गुणोत्तर काढा. तर सेम तेच सूत्र आहे आणि तेच गणित आहे. 30 अधिक 20 आणि 30 वजा 20. 30 अधिक 20 झाले 50 आणि 30 वजा 20 झाले 10. तर भाग 0 0 कट. हे आलं आपलं 5/1. तर बघा यातलाच आपण आता पुढचा टाईप बघणार आहे, तो म्हणजे असेल आपला टाईप 8वा. याच्यातीलच पहिलं उदाहरण घ्या. एका पिशवीमध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे या नाण्यांचे गुणोत्तर 2 3 4 आहे. जर पिशवीमध्ये 180 रुपये असतील तर 50 पैशांच्या नाण्यांची संख्या किती? तर बघा एकदम सोपं उदाहरण आहे. फक्त हे उदाहरण आपल्याला दिसायला मोठं दिसतंय पण सोडवायला एकदम सोपं आहे. तर बघा आता इथं देताना 1 रुपया दिलाय आणि हे 50 पैसे आणि 25 पैसे दिले, तर आपल्याला ते 1 रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायला लागेल, कारण की 2 आपल्याला पैशांमध्ये दिलेले. त्याच्यामुळे बघा 1 रुपयाचे झाले 100 पैसे, 50 पैसे जसेचे तसे आणि 25 पैसे जसेचे तसे. द्यायचं गुणोत्तर बघा 2 3 4. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ते झाले 100 दुने 200, 50 त्रिक 150, 25 चोक 100. आता हे आपले 200 150 आणि 100 जे आले त्याची आपल्याला बेरीज करायची. ते आले किती 450. तर बघा उदाहरणात काय आपल्याला 180 रुपये तर 50 पैशांची नाण्यांची संख्या किती? तर बघा त्याची मांडणी कशी होईल. 180 गुणाकारात 100 छेदात 450. 0 0 कॅन्सल केला
9 दुने 18, इथं आले 20, 9 5 45, 5 चोक 20, म्हणजे आले किती 40. आणि आपल्याला कितीचं विचारलंय, पिशवीमध्ये 50 पैशांच्या नाण्यांची संख्या विचारली, तर त्याचं गुणोत्तर किती आहे 3, म्हणून गुणाकारात किती करायचे 3, 4 त्रिक 12 म्हणजेच 120, म्हणजे आपली आली नाण्यांची संख्या 120. समजलं तुम्हाला? आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घेऊ आपण. तर बघा एका पिशवीमध्ये 25 पैसे, 10 पैसे आणि 5 पैसे याचं गुणोत्तर 1:2:3 आहे. आणि पिशवीमध्ये एकूण पैसे जे आहेत ते 300 रुपये आहेत. तर त्याच्यापैकी 5 पैशाचे नाणे किती? तर बघा अख्खी पिशवी फाटली तरी हे गणित काय आपल्याला काही उपयोगाला नाही आले. तर आपल्याला नोकरीला लागणं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. तर 25, 10 आणि आपलं किती दिलंय 5. तर बघा त्याचं गुणोत्तर आपण पुढे लिहून घेतलंय. 25 एक 25, 10 2 20, 5 त्रिक 15. 5 5 10 0 हाताला 1, 2 2 4 आणि 6 हे आले 60. तर याची मांडणी कशी होईल बघा. 300 गुणाकारात 100 छेदात 60, 0 0 कॅन्सल, 6 1 6 6 5 30 म्हणजे आले आपले ते 500. आपल्याला 5 पैशांचे नाण्याचं विचारलंय, त्याचं गुणोत्तर किती आहे 3, तर म्हणून गुणाकारात 3 करायचं. ते आले 5 त्रिक 15 म्हणजे 1500 आले. मला आता 3 वर्ष झाले पण हे गणित मला एकदाही कामाला आलं नाही. महिन्याचा पगार कुठं संपतो ते कळत नाही, पिशवी कशी फाटते तेही कळत नाही. जाऊ द्या, आपल्याला नोकरीला लागणं महत्वाचं आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला येणं गरजेचं आहे. आता याच्यातला आपण पुढचा टाईप बघू. तो टाईप असेल आपला 9वा. तर बघा आपला टाईप 9वा, त्याच्यातलं पहिलं उदाहरण घ्या. 21 पुस्तकांची किंमत 35 रुपये आहे. तर 30 पुस्तकांची किंमत किती? 21 पुस्तकांची किंमत किती आहे 35 आहे. आणि तर 30 पुस्तकांची किंमत किती? तर याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 30 गुणाकारात 35 भागाकारात 21. आता भाग द्या. 7 त्रिक 21, 7 5 35, 3 10 30, 5 10 50 म्हणजे ते किती आले 50 रुपये. पुढचं उदाहरण घेऊ आपलं. 40 पुस्तकांची किंमत 60 रुपये. तर 500 पुस्तकांची किंमत किती? तर बघा लिहून घ्या. 40 पुस्तकांची किंमत 60 रुपये दिली, तर आपल्याला विचारलंय 500 पुस्तकांची किंमत किती? तर याचा तिरकस गुणाकार करायचा. 500 गुणाकारात 60 भागाकारात 40. आता 0 0 कॅन्सल करा. 2 2 4, 2 त्रिक 6, 2 2 4, 2 5 10 आणि 25 त्रिक 75 झाले आपले 750. आता हे झालं त्याचं उत्तर. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या आणखीन एक. 150 पुस्तकांची किंमत 400 रुपये. तर 900 पुस्तकांची किंमत किती? तर लिहून घ्यावा. 150 पुस्तकांची किंमत 400 रुपये. तर 900 पुस्तकांची किंमत किती? तर तिरकस गुणाकार करा. 400 गुणाकारात 900 छेदात 150, 0 0 कॅन्सल, 15 1 15, 15 7 90, 6 6 चौक 24,
आणि 0 जसेचे तसे, म्हणजे आलं आपलं उत्तर किती 2400. आता हे बघा, आपलं पुढचं गणित आपल्या आवडीचे, आपला टाईपच चेंज करा. ते म्हणजे म्हशी आणि गाई. नाही नोकरीला लागलं तर आपल्याला म्हशी आणि गाई सांभाळायचे, त्याच्यामुळे गणित तुला सोडवता आलं पाहिजे. गाई म्हसनीने लय ढुसण्या मारल्या, गणित सोडवता आलं पाहिजे. गणित जर नाही सुटलं तर तुझ्या डोळ्यासमोर सकाळी सकाळी गाईच्या धारा काढायच्या, म्हैस ओरडती, तिला खायला घालायचं, हे आलं पाहिजे डोळ्यासमोर. त्याच्यापेक्षा सोपं हे, थोडं साधं सोपं आहे. डोकं लाव, थोडस अभ्यास कर आणि समजून घे आणि लवकर नोकरीला लागून जाय. तर घ्या टाईप आपला 10वा, त्याच्यातलं उदाहरण घेऊ आपण. पहिलं, 3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी आणि 6 गायी यांची किंमत 1900 असल्यास एका म्हसाडीची किंमत किती? तर बघा, एकदम साधं सोपं आहे. तर पहिल्यात लिहून घ्यायचं, पहिल्यांदा लिहून घ्यायचं 3 म्हशी आणि 5 गायी. 3च्या खाली येतील 4 आणि 5च्या खाली येतील 6. 4 म्हशी 6 गायी यांचा तिरकस गुणाकार करून बेरीज करायची. साहित्रिक 18 अधिक 5 चोक 20 यांची बेरीज करायची. 18 आणि 20 झाले 38. मग आता आपल्याला एकूण किंमत किती दिली? 1900. तर 1900 छेदात जी बेरीज केली ती घ्यायची 38. तर बघा, ज्याचे पाडेपाठ असतील तर लगेच येईल. 19 1 19, 19 2 38, वरती किती राहिले होते शिल्लक? 100. बे पंचे 10, म्हणजे आले किती? 50. आता आपल्याला 50 गुणिले 5 करायचे, ते आले 250. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे एका म्हशीची किंमत किती आहे? 250 रुपये. त्याच्यातलं पुढचं उदाहरण बघा. 6 म्हशी आणि 7 गायी यांची किंमत सारखीच आहे. 3 म्हशी आणि 5 गायी. आणि त्यांची किंमत किती दिली आपल्याला? 10,200. तर एका म्हसाडाची किंमत किती? तर बघा, आपण पहिल्यांदा नाव लिहून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हशी आणि गाई, 6 गाई आणि 7, 6 म्हशी आणि 7 गाई. त्याचं पुढचं गुणोत्तर 3 आणि 5 दिले. आता याचा तिरकस गुणाकार करायचा. 6 पंचे 30 आणि 7 त्रिके 21. 21 आणि 30 झाले आपले 51. तर आपल्याला एकूण किंमत किती दिली आहे? 10,200 छेदात 51. तर बघा, 51 1 1 51, 51 2 102 आणि पुढचे शून्य 200 तसेच्या तसे, म्हणजे आपले किती? 200. आता आपल्याला म्हशीची किंमत विचारली, तर 200 गुणिले 7 करायचे, ते आले 1400. तर बघा, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला इथं काय विचारले? म्हशीची किंमत विचारली. जेव्हा म्हशीची किंमत विचारली जाईल तेव्हा गायीच्या गुणोत्तराला गुणायचं, आणि जेव्हा गायीची किंमत विचारली जाईल तेव्हा म्हशीच्या गुणोत्तराला गुणायचं, म्हणजे जे आपलं पहिलं गुणोत्तर असेल त्याला गुणायचं. आता आपल्याला इथं म्हशीची किंमत विचारली आहे, गायीचं पहिलं गुणोत्तर किती दिलंय? 7, तर त्याला आपल्याला गुणायचं 7. 7 2 14 आणि 0 जशीच्या तसं, म्हणजे ही झाली आपली म्हशीची किंमत. तर बघा, हे 2-2च गणित घेऊ आपण, टाईप चेंज करून आपण पुढे जाऊ. तर आपला टाईप नंबर असेल 11. त्याच्यातलं पहिलं उदाहरण घ्या. एक व्यक्ती 1/3 रक्कम जेवणावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 1/4 रक्कम कपड्यावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 2/5 रक्कम दान करतो. तर 3000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा पगार किती? तर हे बाकी मला असं वाटतं की आपल्या उपयोगाचं आहे. तर बघा, आपल्याला जे इथं दिलंय त्याच्यातून पहिल्यांदा काय करायचं? 1/3 मधून गेल्यावर किती राहतात? 1/3तून 1 गेल्यावर किती राहतात? 2/3 राहतात. त्याच्यानंतर आपल्याला 4तून 1 गेल्यावर किती राहतात? 3/4 राहतात खाली. त्याच्यानंतर 5तून 2 गेल्यावर 3/5. शिल्लक रक्कम दिलेली 3000. 3000 जसेच्या तसेच लिहायचे. आता गुणाकारात, हे जेव्हा इकडे गुणाकारात जातील तेव्हा हा 3 वरती जाणार आहे आणि 2 खाली येणार आहे, म्हणजे उलटे होणार आहेत. म्हणजेच
गुणाकारात 3/2 गुणाकारात 4/3 गुणाकारात 5/3. आता याचा गुणाकार करून घ्यायचा. 3 3 कॅन्सल झाले, 2 2 4, 3 1 3, इथं आले 1000. आता 5 2 10, म्हणजे 1000 गुणाकारात 10 म्हणजेच 10,000. 10,000 म्हणजे हे काय झालं, 10,000 त्याचा पगार होता. आता पगारातून त्याने अमुक अमुक इतके इतके कशातून उडवले. आता बघा अजून आपण उदाहरण बघू, कारण हे उदाहरण आहे ना परीक्षेला विचारले जातात. तर बघा, एक व्यक्ती 2/3 रक्कम ढबरा जेवणावरती खर्च करतो. उर्वरित रक्कम पैकी 1/3 रक्कम कपड्यावर खर्च करतो. उर्वरित रकमेपैकी 3/5 रक्कम दान करतो. तरी त्याच्याकडे 8,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्या शेठचा पगार किती? तर बघा, 3तून 2 गेले, खाली शिल्लक राहिले 1/3. त्याच्यानंतर 3तून 1 गेले, खाली शिल्लक राहिले 2/3. 5तून 3 गेले, 2/5. तर बघा 8,000 गुणाकारात, आता हे उलटे करायचे, 3/1 गुणाकारात 3/2 गुणाकारात 5/2. तर बघा, 2 1 2, 2 चौक 8, इथं राहिले शिल्लक 4,000. तर परत 2 1 2, 2 2 4, 2,000 शिल्लक राहिले. आता 3 × 3, 3 त्रिक 9, आणि 9 5 45. तर बघा, 2,000 गुणाकारात 45. 45 दोन्ही किती? 90. आणि जर शून्य जसेचे तसे, हे झाले आपले 90,000. म्हणजे त्याचा मूळ, म्हणजे शेठला किती पगार आहे? 90,000 रुपये पगार होता. आपल्यापेक्षा बरं आहे बाबा त्याचं. घ्या चला त्याच्यातलंच पुढचं उदाहरण. एक व्यक्ती 1/2 रक्कम ढवरा खालीवरती खर्च करतो जेवण्यासाठी. उर्वरित रक्कम पैकी 1/3 कपड्यावर खर्च करतो, आणि उर्वरित रकमेपैकी 1/4 दान करतो. त्याच्याकडे 1,200 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा मूळ पगार किती? तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? तर बघा, 1/2, 1/3, 1/4. आता 2तून 1 गेला, राहिला 1/2. 3तून 1 गेला, राहिले 2/3. 4तून 1 गेला, राहिले 3/4. तर मूळ रक्कम किती, त्याचा शिल्लक रक्कम किती आहे? 1,200. 1,200 गुणाकारात 2/1 गुणाकारात 3/2 गुणाकारात 4/3. 3 3 कॅन्सल, 2 2 4. 1,200 गुणाकारात 2 2 4. 12 चौक 48. म्हणजे आले किती? 4800 रुपये त्याचा हा मूळ पगार, म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीचे पैसे. तर बघा, याच्यातलाच पुढचा प्रकार बघा, तो असेल आपला 12वा टाईप. तर बघा, याच्यातलंच पहिलं गणित बघा. 2 संख्यांचे गुणोत्तर 8/3 आहे, आणि फरक 75 असल्यास त्या 2 संख्या कोणत्या? तर बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. आता याच्यात आपल्याला फरक विचारले म्हणून आपल्याला वजा करायची, म्हणजे 8 - 3 करायचे. ते किती आले? 5 आले. आणि फरक 75 दिलेला आपला, तर मग 75 भागिले 5 करायचे. 15 × 5 = 75. आता आपल्याला गुणोत्तर किती दिले? 8 आणि 3. 8 × 15 आणि 8 × 3 × 15. 15 8 120, आणि 15 त्रिक 45. ह्या झाल्या आपल्या त्या संख्या.
आता यांची जर बेरीज विचारली, बेरीज किती, त्या संख्यांची बेरीज किती, ते 120 अधिक 45 झाले 165. आणि गुणाकार जर विचारला तर 120 गुणाकारात 45 ते झाले 5400. तर याच्यातलं पुढचं उदाहरण लिहून घ्या. दोन संख्यांचे गुणोत्तर आपल्याला दिले 7 असतील. त्याची बेरीज आहे 120. तर त्याच्यातली मोठी संख्या कोणती? आता आपल्याला बेरीज विचारली तर आपल्याला तिथं बेरीज करायची. 7 अधिक 3 बरोबर 120. 7 अधिक 3 10 बरोबर 120. आता 120 छेदात 10 0 0 कॅन्सल 12. आता गुणोत्तर प्रमाण घ्यायचं. 7 गुणाकारात 12 आणि 3 गुणाकारात 12. 12 साधी 84 आणि 12 त्रिक 36. तर आपल्याला मोठी संख्या विचारली तर याच्यातली मोठी संख्या कोणती? 84. आणि छोटी विचारली तर ती झाली 36. आणि दोन्हींची बेरीज जर विचारली तर ती झाली 120. सोपे उदाहरण आहे, काही ताण घेऊ नका. तर याच्यातलंच आपण पुढचं उदाहरण घेऊ. पुढचा टाईप घेऊया. आता हे गणित मी काही लिहून देत नाही, खाली टाईप करून टाकील. 3 संख्यांचे गुणोत्तर. तर बघा 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 2 आहे. प्रत्येक संख्येत 7 मिळवल्यास तेव्हा बेरीज 111 येते. तर त्या संख्या कोणत्या? तर बघा उदाहरण लिहून झालं असेल तर इकडे लक्ष द्या. तर बघा आपल्याला 3 4 2 विचारले. तर 3 अधिक 4 अधिक 2 यांची बेरीज करायची. ती झाली 9. आणि आपल्याला ह्या संख्या किती आहेत? 3 संख्या आहेत, म्हणून 7 ने याला गुणायचं. 7 त्रिक 21 बरोबर 111. तर बघा आता हे इकडे अधिक आहेत, तर मग 9x बरोबर 111. आता हे अधिक आहेत, इकडे जाऊन वजा होणार आहेत 21. तर बरं 9x बरोबर किती राहणार आहेत? 90. आता हे इकडे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात येणार, म्हणजे x बरोबर 90 छेदात 9 बरोबर किती येणार? 10. 9 10 90. आता ते गुणोत्तर जे आहे त्याला गुणायचं. 10 गुणिले 3 10 गुणिले 4 आणि 10 गुणिले 2. 10 त्रिक 30 10 चौक 40 10 दुने 20. तर ह्या झाल्या आपल्या त्या संख्या. तर बघा एकदम सोपा टाईप आहे, काही जास्त ताण घ्यायची गरज नाही. याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. आता मी लिहिणार नाही, तुम्ही लिहून घ्या, मी टाईप करून टाकते खाली. 3 संख्यांचे गुणोत्तर 5 7 3 आहे. त्या संख्येत 8 मिळवल्यास बेरीज 99 येते. तर त्या संख्या कोणत्या? 3 संख्यांचे गुणोत्तर 5 7 3 आहे आणि त्या संख्येत 8 मिळवल्यास त्यांची बेरीज 99 येते. तर त्या संख्या कोणत्या? तर बघा द्या इकडे लक्ष. 5 अधिक 7 अधिक 3. तर बघा यांची बेरीज आली 15. आता ह्या 3 संख्या आहेत, मग 8 त्रिक किती? 24 बरोबर 99. आता इकडे हे 15x बरोबर 99 वजा 24. तर बघा त्यांची 75 येते वजापैकी. आता हे 15 इकडं गुणाकारात, हे इकडे जाऊन भागाकारात येणार, म्हणजे 75 छेदात 15. 15 1 15 15 5 75. आपलं उत्तर आलं किती? 5. आता
5 गुणाकारात 5, 7 गुणाकारात 5, 3 गुणाकारात 5, 5 5 25, 7 5 35, 3 5 15. ह्या झाल्या आपल्या त्या संख्या. याच्यातली 35 मोठी संख्या आहे आणि 15 लहान संख्या आहे. समजलं तुम्हाला? आता याच्यातले शेवटचे काही गणित आता तुम्ही लिहून घ्या, ते मी लिहून देत नाही. अरे बाबा ना, तुम्हाला जर समजत असेल, व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर खाली कमेंट तरी करत जा की समजलंय नाही समजलंय, मला तरी बरं वाटतं. कोणीतरी आपलं लेक्चर बघतंय आणि त्याला कळतंय किंवा नाही कळत. तर बघा त्याच्यातलंच पुढचं उदाहरण, दोन संख्यांचं गुणोत्तर 3:2 आहे, त्यांच्या वर्गातील फरक 45 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या? आता याच्यासाठी सांगितलं होतं वर्ग पाठ करा, घन पाठ करा आणि पाडे पाठ करा. तर बघा घ्या सोडून, चला एकदम सोपं उदाहरण आहे. आता हे 3 अधिक 2 करायचे, हे झाले किती? 5x. आता आपल्याला वर्गातला फरक विचारला ना तर याचा वर्ग घ्यायचे. 3 चा वर्ग किती? 9 आणि 2 चा वर्ग किती? 4. तर 9 वजा 4 होतील, कारण आपल्याला तो फरक विचारलाय म्हणून ते वजा होणार आहेत. आणि त्यांचा फरक 45 आहे म्हणून बरोबर 45. तर बघा 45/5. आता हे 5 9 45 होतील. म्हणजे हे वर्गमूळ जे 9 घेतले ते हे 9 येत, लक्षात ठेवा. आता 9 कसला वर्ग आहे? 3 चा वर्ग आहे. म्हणजे 3 गुणिले 3 आणि 3 गुणिले 2. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. या आल्या त्या दोन संख्या. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. आता मी उदाहरण लिहून देणार नाही, ते टाईप करून टाकाल मी. तर बघा 3 संख्यांचे गुणोत्तर 1 2 3 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 56 असल्यास त्या संख्या शोधा. तर बघा साधं सोपं उदाहरण आहे. 1 3, एकाचा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. तर याची बेरीज जर मारली तर 9 4 13, 13 1 14. तर वर्गांची बेरीज किती? 56 आहे, म्हणून 56/14. 14 1 14, 14 चोक 56, 4 आलं आपलं उत्तर. आता 4 कसला वर्ग आहे? 2 चा. आता 2 गुणिले 1, 2 गुणिले 2 आणि 2 गुणिले 3. बेक बे, बेदुने 4 आणि बेत्रिक 6. ह्या झाल्या आपल्या त्या संख्या. सांगितलेलं समजतंय का? अरे मग कमेंट करा ना खाली, समजतंय मला तरी कळल. चला घ्या पुढचं उदाहरण. 3 संख्यांचे गुणोत्तर 5 2 3 आहे, त्यांच्या वर्गांची बेरीज 608 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर बघा परत एकदा सांगते, वर्ग पाठ करा, घन पाठ करा आणि पाडे पाठ करा. तर बघा 5 2 3 याचे वर्ग करून घ्या. 5 चा वर्ग 25 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 बरोबर 608. त्यांची बेरीज किती येते? 38 येते. आता 608 भागाकारात 38. तर बघा द्या भाग. बेक बे, बे 9 18, बेक बे, बेत्रिक 6, 0 तसाच तसा, बेचोक 8. आता आले 304/19. तर द्या भाग. 19 1 19, खाली शिल्लक राहिले 11 म्हणजे 114. आता 19 चा किती? 114. आता 16, 16 कसला वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे, मग 4 गुणिले 5, 4 गुणिले 2, 4 गुणिले 3, 4 पंचे 20, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. ह्या आल्या आपल्या त्या संख्या. तर बघा टाइप चेंज आपण पुढचे शेवटचे 3 उदाहरणं घेऊ आणि त्याच्यानंतर आपण संकीर्ण जो आहे तो नंतर घेऊ. पहिले उदाहरण घ्या. a चा 2/5 भाग व b चा 3/4 भाग समान असल्यास a चे b शी गुणोत्तर काढा. बघा हे गणित असं दिलंय, पण एकदम सस्ताड गणित जर कोणतं असेल ना तर हे गणित आहे. तर घ्या 2/5 अधिक 3/4. आता याचा तिरकस गुणाकार करायचा. 5 त्रिक 15 आणि 4 दुने 8. संपलं उत्तर. तर 15/60 संपलं उत्तर. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. तर a चा 4/7 भाग आणि b चा 6/3 भाग समान असल्यास a चे b शी गुणोत्तर काढा. तर बघा 7 सकून 42 आणि 4 त्रिक 12. आता याला जर भाग देत जात असेल तर भाग द्यायचा.
बघा 6 दुने 12, 6 42. आता याला याच्या पुढे भाग जात नाही म्हणून त्याचं जे गुणोत्तर आहे ते 7:2 आलं. त्याच्यातलं पुढचं उदाहरण घ्या आणि शेवटचं उदाहरण ए चा 3/5 भाग आणि बी चा 2/3 भाग समान असल्यास ए चे बी शी असणारे गुणोत्तर किती? तर बघा याचा तिरकस गुणाकार करून घ्या. तर बघा ही आपण अशी मांडणी करून घ्यायची गणिताची आणि याचा तिरकस गुणाकार करायचा. 5 दुने 10 आणि 3 त्रिक 9. आता याला भाग जात नाहीये म्हणून त्याचं गुणोत्तर किती आलं? 10:9. तर बघा आता रात्रीचे घड्याळात वाजलेत 12. इथं आपल्या लेक्चरचा शेवट. आता गुणोत्तर प्रमाणचं जे संकीर्ण आहे ते आपण नंतर बघूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.